तुम्हाला पण माझ्यासारखी पावभाजी बनवायची असेल आणि एकदम झटकीपट आणि एकदम सोप्या पद्धतीत तर नक्की करून बघा. मार्केटमध्ये गेले आणि इतका फ्रेश भाजीपाला भेटला ना, म्हटलं आज व्हेजच बनवायचं, नॉनव्हेज बनवायचं नाही. तर भाजीपाला आणला, स्वच्छ असा धुवून घेतला आणि अशा भाज्या सगळ्या कापून घेतल्या आणि त्याच्यानंतर याला फोडणी द्यायची. म्हटलं तर याला अशी फोडणी द्यायची आहे. थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये बटर टाकायचं आणि कांदा आणि सगळ्या भाज्यापाला मिक्स करून थोडासा त्याच्यामध्ये पावभाजी मसाला ॲड करायचा, कारण त्याने पूर्ण भाजीला पावभाजी मसाला लागतो आणि शिस्ताने पूर्ण म्हणजे खूपच सुंदर अशी पावभाजी तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये येऊन सांगा की खरंच मी पहिल्यांदाच अशी पावभाजी बनवली. हॉटेलपेक्षाही सुंदर लागते अशी पावभाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, कारण भाज्या इतक्या फ्रेश होत्या ना, काय माहिती उन्हाळी भाजी कधीच एवढी फ्रेश भेटत नाही आणि मला खूप फ्रेश भाजीपाला भेटला होता. म्हणून मी म्हटलं चला आज पावभाजीच बनवायची आणि घरामध्ये सगळ्यांनाच आम्हाला आवडते बरं का पावभाजी. खूप दिवस झाले म्हटलं आपण आता पावभाजी बनवलेली नाही आहे, तर नक्कीच आपण सगळे मिळून आज पावभाजीच खाऊया. तर इतकी सुंदर झाली ना पावभाजी, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. एकदा तुम्ही ट्राय करा. आणि शिस्ताने 2 ग्लास मी छोटे ग्लास पाणी टाकलं आणि शिजवून घेतली. आणि महत्त्वाचं म्हणजे विदाऊट कलर, म्हणजे बाहेरच्या पावभाजीला कसा कलर असतो, जर तुम्हाला तसा कलर पाहिजे असेल, केमिकल वापरायचं नाही, तर मी असं घरच्या घरी हा मसाला बनवते. शिमला मिरची, ही बेडकी मिरची असते ना, तर ही गरम पाण्यामध्ये भिजू घालायची आणि त्याच्यामध्ये भरून असा लसूण आपल्याला ॲड करायचा आहे आणि ते मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या पावभाजीला कलर खूप छान येतो. आणि सगळे फोडणी देताना तुम्ही बघितलेच असेल मसाले आपले, कांदा, टमॅटो आणि शिमला मिरची एकदम बारीक चॉप करून घ्यायची. आणि आता याला फोडणी देताना थोडंसं तेल टाकायचं आहे आणि बटर टाकायचं आहे आणि थोडं जिरं टाकायचं. जिरं टाकायला विसरू नका, जिरं खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. जिरं टाकायचं किंवा तुमच्याकडे जिरं पावडर असेल तर जिरं पावडर पण तुम्ही टाकू शकता. आणि हे सगळे चॉप केलेले मसाले एकदम सगळे ॲड करायचे आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि खूप बारीक कापायचे आणि मॅश करताना ते खूप बारीक मॅश होतात. याच्यामध्ये धनिया पावडर आहे, पावभाजी मसाला 2 चम्मच आहे आणि थोडासा गरम मसाला आहे आणि जे आपण वाटून घेतलेलं लाल मिरची आणि लसूण हे त्याच्यात मी आता हे ॲड करते. तुम्हाला जेवढं लागेल, जितकं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. तर मी थोडं नॉर्मलच तिखट केले, कारण आम्ही जास्त तिखट खात नाही, कुणाकुणाला जास्त तिखट आवडतं. तर पावभाजी आपल्याला अशी नॉर्मलच पाहिजे. तर तुम्ही बघू शकता, कलर बघा, इतका सुंदर कलर आला ना भाजीला. आणि आणखी अजून तर भाज्या मी ॲड पण केल्या नाही, कारण हे पहिले आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोडं व्यवस्थित आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण भाजी ॲड करायची आहे. आणि खूप सोप्या पद्धतीत अशी पावभाजी तयार होती. तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.